दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कोकणातलं एक छोटंसं गाव, हिरव्यागार टेकड्यांच्या आड दडलेलं, दिवसा ढगांनी भरलेलं, रात्री मात्र चांदण्याने उजळलेलं. गाव छोटं असलं तरी ती जत्रा मात्र फार गाजावाजा करते. वर्षातून एकदा गावाच्या देवळासमोर मोठा उत्सव भरायचा. कंदील, फटाके, बाजार आणि अर्थातच तमाशा. त्या काळी तमाशाचा वेळ प्रचंड होतं. ढोलकीचा ठेका लागला की गावकरी धावून जत्रेच्या मैदानात पोचायचे. रंगीबिरंगी पोशाख, नाचणारे कलाकार आणि गाण्यांच्या ओव्या, हे सगळं पाहायला लोक डोळे न मिटता उभे राहायचे. पण त्या गावाबद्दल एक कुजबूज होती. लोकांमध्ये गपचूप बोललं जायचं, इथे तमाशा होतो. पण कधी कधी तो तमाशा कलाकारांच्या ताफ्याने नाही नेत. मग कोण आणतं? कोणी विचारलं की ते लगेच गप्पा बसायचे, फक्त डोळ्यात भीती दाटायची. त्या वर्षी ही जत्रा भरली. संध्याकाळ होताच आकाशात लालसर रंग पसरला. मंद वारा वाहत होता. पावसाळ्याच्या आधीचा गारवा. देवळाच्या अंगणात लोक जमले होते. बाजूला भेळ, भज्यांच्या टपऱ्या आणि मधोमध उभा केलेला लाकडी मंच. गावकरी उत्सुकतेने वाट बघत होते. आज तमाशा लागणार आहे, पण कलाकार कुठे आहेत? संध्याकाळचे 7 वाजले. मग 8, पण कुठेही ताफा दिसला नाही. तेवढ्यात ढोलकीचा एकटा ठेका ऐकू आला. लोक चकित झाले, कारण ढोलकी वाजवणारा कुठे दिसत नव्हता. पण ठेका जवळ येत होता आणि अचानक दुराच्या लहरीमधून एक स्त्री मंचावर दिसली. ती इतकी मोहक होती की सगळ्यांचे डोळे थबकले. उंच बांधा, पायात घुंगरू, केसात मोगऱ्याची फुलं, अंगावर चमकणारा झगमगाटीचा पोशाख. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. घुंगरू आपोआप वाजू लागली आणि ती नाचायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक खुश झाले. वाह, किती छान कलाकार आली आहे. अशी नृत्यांगना कधी पाहिली नाही. पण काहीतरी अजब होतं. मंचाभोवती कोणीही दुसरा कलाकार नव्हता, फक्त ती एकटीच. आणि ढोलकी, ती कुठे होती? कारण मंचावर ढोलकी दिसत नव्हती, तरी ठेका चालूच होता. गावकरी विस्मयाने पाहत होते. मंचावर ती एकटीच उभी होती आणि तरीही ढोलकीचा ठेका तिच्या प्रत्येक पावलाशी जुळून चालला होता. लोकांना असं वाटत होतं की कोणीतरी अदृश्य संगीतकार तिच्या सोबत आहे. तिच्या डोळ्यात एक चमक होती, पण ती चमक आनंदाची नव्हती. जणू एखाद्या खोल दुःखातून जन्मलेली काळी गूढ. तिचा नृत्याचा वेग वाढत गेला. लोक टाळ्या वाजवायला लागले, कोणी शिट्ट्या मारू लागलं. आणि अचानक एक तरुणाने तिच्या डोळ्यात डोळे घातले. तो तरुण गावचा सरपंचांचा मुलगा होता. ताकदवान, उंच आणि अहंकारी. तिच्या नृत्यात एक तो एवढा गुंतला की तो उठून मंचाजवळ जाऊ लागला. अरे परत ये, काय करतोयस? लोकांनी हाका मारले, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. नृत्यांगना एका क्षणासाठी पाय थांबवले. ढोलकीही शांत झाली आणि तिने त्या तरुणाकडे सरळ पाहिलं. त्याच्या डोळ्यात अचानक भीती उमटली. तो थिजल्यासारखा झाला, जणू कोणीतरी त्याचा जीव खेचत होतं. काही क्षणातच तो जमिनीवर कोसळला. त्याच्या तोंडून फेस येत होता. लोक घाबरून पळाले. गोंधळ उडाला
आणि मंचावरची ती बाई ती गायब झाली. फक्त ढोलकीचा आवाज हवेत घुमत राहिला. दुसऱ्या दिवशी बातमी पसरली, सरपंचाचा मुलगा रात्रीच मेलाय. कोणी म्हटलं त्याला झटका आला, कोणी म्हणालं काळीच थांबलं, पण काही जण हळू आवाजात म्हणाले, ही साधी बाई नाही, हे तमासगिरणीचं भूत आहे. सरपंचाचा मुलगा मेल्यापासून गावात एक विचित्र शांतता पसरली. सकाळी चहाच्या टपऱ्यांवर, विहिरीजवळ पाणी भरताना, शेतीत काम करताना सगळीकडे लोक फक्त हाच विषय बोलत होते. तो मुलगा मंचाकडे का गेला असेल? तिच्या डोळ्यात काय पाहिलं त्याने? अरे पण ती बाई कोण होती आणि कुठून आली? कोणीही स्पष्ट उत्तर देऊ शकत नव्हतं, पण लोकांच्या चेहऱ्यावर भीती ठसठशीत दिसत होती. त्या रात्री गावात वडीलधारे माणूस, गणूशेठ नावाचा माणूस शेकोटीकडे बसून काही तरुणांना सांगत होता, तुम्हाला वाटतं ही फक्त नृत्यांगना आहे? नाही रे, ही त्या तमासगिरणीचा आत्मा आहे जिचं आयुष्य फसवलं गेलं, जी मारली गेली आणि जी आता प्रत्येक पुरुषाचा जीव घेते. तरुणांना शंका आली, काय बोलता गणूशेठ? तमाशा म्हणजे तमाशा, भूत कसं असेल? गणूशेठचे डोळे लालसर झाले. त्याने मंद आवाजात सांगितलं, तुम्हाला माहिती नाही, मी तरुण असताना तिचं नृत्य पाहिलंय जिवंतपणी. हो, ती खरी होती, सगळ्यांना भुरळ घालायची, पण तिच्या मागे एक कहाणी आहे जी गावाने विसरण्याचा प्रयत्न केलाय. शेकोटीचा ज्वाल उजळत होता. तरुण श्वास रोखून ऐकत होते. गणूशेठ पुढे म्हणाला, काही वर्षांपूर्वी या गावातली जत्रा होती. तमाशाचा ताफा आला होता आणि त्यांच्यात होती ती गावभर गाजलेली नृत्यांगना. लोक तिला लावणीची राणी म्हणायची. पण तिचं नशीब. आणि गणूशेठ थांबला. त्याचा आवाज थरथरला. तिचं नशीब फार भयानक होतं रे. गणूशेठ शेकोटीकडे नजर लावून बसला होता. जणू त्या ज्वालेतून त्याला जुन्या आठवणी दिसत होत्या. आजूबाजूचे तरुण निशब्द बसले होते. त्या काळी मी तरुण होतो. जत्रेतल्या तमाशाला धावत जायचो. लोकांची गर्दी, ढोलकीचा ठेका, लावण्यांची गाणी आणि रंगमंचावर यायची ती. गणूशेठच्या डोळ्यात चमक आली. तिचं नाव कोणालाच ठाऊक नव्हतं. लोक तिला फक्त राणी म्हणायचे. तिचं सौंदर्य, तिची लय, इतकी ताकद तिच्या नृत्यात होती की हजारो लोकांमध्ये फक्त तीच दिसायची. तिच्या घुगऱ्यांचा आवाज इतका मोहक होता की ऐकणाऱ्याला श्वासही घ्यायचा विसर पडायचा. तो थोडा वेळ गप्पा बसला. मग पुढे म्हणाला, लोक म्हणायचे ती फक्त कलाकार नाही, ती जादूगार आहे. कारण तिचा नाचण्यातून कुणाला सुख वाटायचं, कुणाला दुःख व्हायचं, तर कोणाच्या मनात वेडवाकडं प्रेम जगायचं. जणू तिचा नाच मनाच्या तळ्याशी जाऊन आत्मा हलवून टाकतो. तरुणांपैकी एकाने विचारलं, मग तिच्या आयुष्यात असं काय झालं शेठ की आज ती भूत झाली? गणूशेठने खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. तो काळ दुसरा होता रे. तमासगिरी म्हणजे फक्त करमणूक नाही, तर सत्ताधाऱ्यांची, मोठ्या लोकांची लालसा भागवण्याचं साधन होती. आणि तिलाही याचं भोगावं लागलं. शेकोटीचा निकारा करपला आणि काळोख दाटू लागला. गणूशेठच्या शब्दातून त्या नृत्यांगनेचा भयानक भूतकाळ उडगळायला सुरुवात झाली होती. गणूशेठ मंद आवाजात सांगू लागला, त्या काळी आमच्या गावातल्या जत्रा फार प्रसिद्ध होत्या. गावोगावी तमाशे भरायचे आणि तिचं नाव तर लांबपर्यंत गाजलं होतं. मोठे मोठे जमीनदार, सव्वालाखानी लोक सुद्धा तिचं नृत्य पाहायला यायचे. पण एकदा जत्रेत तो आला. तरुणांनी कान टवकारले. तो कोण?
गणुशेठचा चेहरा गंभीर झाला. मोठा माणूस, सरंजामी घराण्यातला, पैशात ताकदीत अफाट. लोक त्याला मलिक साहेब म्हणायचे. गावावर त्याचा एवढा धाक होता की त्याचं नाव ऐकूनच लोक गप्पा बसायचे. गणुशेठचा आवाज हळूहळू थरथरू लागला. त्या रात्री मंचावर ती आली होती. घुंगरू खणखणली, ढोलकीचा ठेका लागला. हजारो लोकांमध्ये मलिक साहेब समोरच्या रांगेत बसला होता आणि ती नाचायला लागली तसं तो तिच्याकडे बघत फक्त राहिला होता. त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, आकर्षण, पण त्याहून जास्त मालकीचा हक्क आणि लालसा. शेकोटीतून ठिणगी उडाली. गणुशेठ पुढे म्हणाला. संपूर्ण कार्यक्रमभर त्याची नजर तिच्यावरून हललीच नाही आणि ती नाचत राहिली. पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच हलकीशी भीती उमटली होती. तरुणांपैकी एकाने थरथरत विचारलं, मग त्यानंतर काय झालं? गणुशेठने थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, जणू भूतकाळात हरवून गेलेल्या स्वरात म्हणाला, त्या भेटीनंतर तिचं आयुष्य कधी तसंच राहिलं नाही. गणुशेठच्या आवाजात आता एक विचित्र थंडी होती. त्या रात्रीनंतर मलिक साहेब तिच्या मागे लागला. तो जत्रा संपली की गावात थांबला. पहिल्यांदा त्याने तिला सोन्याची नथ भेट दिली, मग रेशमी साडी आणि मग पैशांचा ढीग. गणुशेठ श्वास घेत थांबला. पण ती साधी स्त्री नव्हती. तिच्या डोळ्यात स्वाभिमान होता. ती म्हणाली, माझं नृत्य विकत घेऊ नका. लोकांच्या आनंदासाठी मी नाचते, एखाद्या सरंजामदाराच्या खेळण्यासाठी नाही. तरुणांनी डोळे मोठे केले. मग मलिक साहेब थांबला का? गणुशेठ कडवट हसला. थांबला नाही रे. तो रोज तिच्या पाठीवर माणसं लावायचा. तमाशाच्या मंडळीचा ताफा कुठे जाईल, ती कुठे थांबेल, कोणाशी बोलेल, सगळं त्याला कळायचं. शेकोटीचा धूर हवेत फिरला. हळूहळू तो तिच्या आयुष्यात शिरला. त्याने गावोगावी जाहीर केलं, ही माझी राणी आहे, माझ्या महालात राहील ती. तिच्या नृत्यासाठी मी सोन्याचे दरबार भरवीन. तरुणांमध्ये कुजबूज झाली. एक जणाने विचारलं, आणि तिने काय केलं? गणुशेठचे डोळे ओले झाले. काही काळासाठी ती त्याच्यात प्रेमात पडली रे. तिला वाटलं, हा माणूस खरंच माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय. मी गरीब कलाकार आणि तो राजघराण्यातला. माझं भाग्य उजडला कदाचित. गणुशेठने डोकं हलवलं. पण तिला ठाऊक नव्हतं की त्या सोन्याच्या महालामागे फक्त विश्वासघात दडलेला आहे. गणुशेठचा आवाज मंद झाला. जणू प्रत्येक शब्दात दुःख कोरलं गेलं होतं. एका रात्री जत्रा संपल्यावर मलिक साहेबाने तिच्या तमाशाच्या ताफ्याला थांबवलं. तो सोन्याचा रथ घेऊन आला होता. घोडे पांढरे रेशमात सजलेले होते. रथावर चांदीचे दिवे पेटवलेले. तू फक्त कलाकार नाहीस, माझी राणी आहेस, असं तो म्हणाला आणि तिला त्या रथात बसवून घेऊन गेला. गावातली तरुण निशब्द झाले. गणुशेठ पुढे म्हणाला, पहिल्यांदा ती महालात गेली तेव्हा तिचे डोळे विस्मयाने मोठे झाले. दगडी भिंतींवर नक्षी, सोन्याच्या दिव्यांचे उजळलेले दरबार, दाराजवळ असंख्य नोकर. तिला वाटलं, हे माझं नवीन आयुष्य असेल. मी इथून नृत्याचं स्वप्न वेगळं पाहू शकेन. मलिक साहेबांनी तिच्यासाठी महालात खास खोली दिली होती. रेशमी पडदे, चंदनाचा सुगंध, सोन्याचे दागिने. ती सगळे बघून चकित झाली. पहिले काही दिवस खरोखर तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. मलिक साहेब तिच्या भोवती फिरत असे. तिच्यासाठी गाणी लिहिली जात होती. नाचण्यासाठी खास दरबार मांडले जात होते. पण हळूहळू काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. महालाच्या गाभाऱ्यात ती एकटी फिरायची तेव्हा नोकर तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे. कुणाच्याही डोळ्यात आदर नव्हता. सगळ्यांच्या नजरेत एक गुप्त तिरस्कार होता. एकदा तिने ऐकलं. नोकरांमध्ये कुजबूज सुरू होती. ही फक्त तमासगिरी नाही,
मलिक साहेबांनी तिला आणले, ते पण खेळण्यासाठी. राणी, हा फक्त तर तमाशा आहे. त्या क्षणी तिच्या छातीत काहीतरी दाटून आलं. ज्याला ती प्रेम मानत होती ते खरं तर फक्त एक खेळ होतं का? गणुशेठने श्वास सोडला आणि तेव्हाच तिच्या दुःखाची खरी सुरुवात झाली. गणुशेठची नजर शेकोटीच्या निखाऱ्यात रोखली गेली होती. आवाज जड झाल्यासारखा वाटत होता. सुरुवातीला तिला वाटलं होतं हा महाल म्हणजे फक्त माझं नवं आयुष्य आहे. इथे मी माझ्या कलेला नवा दरार देऊ शकेन. पण दिवसेंदिवस तिला जाणवायला लागलं, हा दरारा तिच्यासाठी नाही तर मलिक साहेबाच्या अभिमानासाठी आहे. दरबारात तो लोकांना बोलवायचा, तिला नाचायला लावायचा आणि स्वतः हसत बसून म्हणायचा, पहा, ही माझी राणी आहे, माझ्यासाठी नाचते, माझ्यासाठी गाते. लोक टाळ्या वाजवायचे, पण त्या टाळ्यात आदर नव्हता, फक्त खिल्ली होती. गणुशेठच्या डोळ्यात राग चमकला. ती हळूहळू तुटू लागली. तिच्या मनात प्रश्न उठून आले, हे प्रेम आहे की कैद? माझ्या कलेला मान आहे की मला विकत घेतलं गेलंय? एकदा तिने मलिक साहेबला विचारलं, तू मला खरंच प्रेम करतोयस का? तो मोठ्याने हसला, प्रेम? मी तुला मिळवलंय. तू माझ्या घरात आहेस, माझ्या महालात आहेस. तुझं जीवन आता माझ्या मर्जीवर आहे. त्या क्षणी तिच्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे प्रेमाचे नव्हते, ते डोळे मालकाचे होते. जणू ती वस्तू आहे आणि तो व्यापारी. गणुशेठ थोडा वेळ गप्प झाला, मग फुटफुटला. आणि तेव्हा तिच्या मनात ठरलं, हे सत्य लोकांसमोर आणायचं, गावाला सांगायचं की ती फसवली गेली आहे. शेकोटीचा धूर वाऱ्यात उडाला. तरुणांच्या अंगावर शहारा आला. गणुशेठचा आवाज अधिक मंद झाला. शेकोटीजवळ बसलेले तरुण श्वास रोखून ऐकत होते. त्या रात्री ती बराच वेळ खिळखिटून आकाशाकडे पाहत बसली होती. चांदणं महालाच्या दगडी भिंतीसमोर पडलं होतं, पण तिच्या डोळ्यात अंधार भरला होता. तिला उमगलं होतं, मी इथे राणी नाही, मी कैदी आहे. माझं नृत्य लोकांसाठी नव्हे तर एका स्वार्थी माणसाच्या अभिमानासाठी आहे. तिच्या मनात संताप उसळला. दुसऱ्या दिवशी ती ठरवून बसली, गावात जाऊन सगळ्यांसमोर सत्य सांगायचं. मलिक साहेब फसवणूक करतोय, तो माझ्यावर प्रेम करत नाही, माझा उपयोग करतोय. गणुशेठ थोडा वेळ शांत झाला. तरुणाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होत्या. तो पुढे म्हणाला, पण ती जशी निघाली तसं तिचं आयुष्य अंधारात बुडालं. त्या दिवशी संध्याकाळी मलिक साहेबाने खास दरबार भरवला होता. मोठमोठे पाहुणे, दिव्यांचा प्रकाश आणि मध्ये तिला नाचवायला उभं केलं. ती नाचायला लागली, पण नृत्यात काहीतरी वेगळं होतं. आधीसारखं मोहक नव्हतं. ते नृत्य जणू एक आक्रोश झालं होतं, एक हंबरडा. लोक काहीच समजत नव्हते, पण मलिक साहेबाच्या चेहऱ्यावर राग चमकू लागला, कारण त्याला जाणवलं होतं ती आता त्याच्या हुकमाखाली नाही. गणुशेठचा आवाज थरथरला. आणि मग त्या रात्रीचं घडलं ज्यामुळे ती जिवंत राहिली नाही आणि भूत बनून कायमची फिरू लागली. गणुशेठ शेकोटीकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर सावल्या पसरल्या होत्या, जणू तो स्वतः त्या काळात परत गेला होता. त्या रात्री दरबार संपला. लोक हसत खेळत बाहेर गेले, पण मलिक साहेबाचा चेहरा अंगारासारखा लाल झाला होता. तो सरळ तिच्या खोलीत गेला. आज काय होतं तुझ्या नाचात? तो गुरगुरला. टाळ्या वाजल्या नाहीत, लोकांच्या डोळ्यात मोह नव्हता. तू माझी हेटाळणी केलीस का? ती धैर्याने उभी राहिली. मी कोणाची वस्तू नाही, तू मला फसवलंयस. मी गावाला सगळं सांगणार आहे. लोकांना समजेल की हा दरबार खोटा आहे. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. मलिक साहेब काही क्षण शांत राहिला, मग हसला. पण ते हसू इतकं थंड होतं की तिच्या अंगावर काटा आला. गावाला सांगशील? तुला वाटतं या भिंतीपलीकडे कोणी तुला ऐकणार आहे? तू माझ्या विरुद्ध जाशील? नाही, ते मी कधीच होऊ देणार नाही. तो पुढे सरकला.
तिने पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा आधीच बंद होता. त्याच्या हातातील सोन्याची तलवार चमकली. क्षणभरासाठी तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. तिला समजलं, आयुष्यात शेवटची पाळी आली आहे. गणेशचा आवाज कापू लागला आणि मग त्या महालाच्या दगड्या भिंतीमध्ये तिचा आक्रोश घुमला. कोणी पाहिलं नाही, कोणी ऐकलं नाही. फक्त चंद्र कोसळला. त्या रात्री मलिक साहेबाने तिचा जीव घेतला आणि महालाच्या मागच्या काळ्या विहिरीत तिचं प्रेत टाकून दिलं. तरुणांच्या अंगावर सरसरून शहारे आले. आग विजू लागली. गणेशट फुटफुटला, पण आत्मा मरत नाही रे. ती पुन्हा उठली. आता ती तमासगिरी नव्हती, ती झालेली एक भूत. गणेशच्या शब्दांनी शेकोटीभोवती बसलेला तरुण थिजून गेले होते. त्याचा आवाज आता कुजबुजल्यासारखा झाला. मलिक साहेबांनी तिचा जीव घेतला, पण आत्मा मात्र शांत बसला नाही. त्या विहिरीच्या पाण्यातून एक काळोख उगम पावला. त्या रात्री महालावर घुंगराचे आवाज घुमले. कोणी वाजवत नव्हतं, तरी ते ऐकू येत होतं. पहिल्यांदा तिचा आत्मा मलिक साहेबाच्या समोर उभा राहिला. त्याला वाटलं डोळे फसवतायत, पण ती तशीच नाचत होती. तेच पाऊल, तोच ठोका, पण डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त जळजळ आणि सूड. त्या रात्री मलिक साहेबाचा मृतदेह महालाच्या अंगणात सापडला. चेहरा पांढरा फकट, डोळे भिंतीने फाकलेले, जणू कोणीतरी त्याचा जीव थेट ओढून घेतला होता. गणेशट खोल श्वास घेत म्हणाला, पण तिथेच थांबली नाही ती. तिचा आत्मा गावभर फिरू लागला. आणि आजही जेव्हा गावात जत्रा लागते, तेव्हा तिचा तमाशा पुन्हा सुरू होतो. लोक म्हणतात, ती नाचायला लागली की डोळ्यात डोळे घालू नका, कारण जो तिच्या नृत्याला मोहात पडतो त्याचा श्वास थांबतो. ती त्याचा जीव घेते. तिच्यासाठी आता सगळे पुरुष म्हणजे मलिक साहेबच आहेत, फसवणारे, स्वार्थी आणि विश्वासघातकी. म्हणून प्रत्येक पुरुष तिच्या नृत्यात हरवतो आणि मृत्युमुखी पडतो. गणेशट शांत झाला. शेकोटी पूर्ण विझली, फक्त अंधार राहिला. तरुणांनी धडधडत्या छातीत एकमेकांकडे पाहिलं. दूरवर कुठेतरी घुंगरांचा मंद आवाज ऐकू आला. ते सगळे दचकले आणि एकाच वेळी डोळे मिटून प्रार्थना करू लागली, कारण त्यांना ठाऊक होतं तमासगिरणीचं भूत अजूनही जिवंत आहे आणि तिचा नाच सुरू झाला की त्याचा शेवट फक्त मृत्यू असतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.